रामकृष्ण हरी मंडळी. भगवान पांडुरंगांना तुळशी महाराणी ही अतिशय प्रिय आहे आणि या तुळशीच्या कष्टाची बनलेली माळ भक्त गळ्यात घालतात. परंतु ही घालण्याचे काही नियम आहेत आणि ही माळ कोणी घालावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुळशी माळ ही वारकरी संप्रदायातील व्यक्तींची ओळख आहे. तुळशी माळ घालण्यासाठी ती अगोदर गंगाजलाने धुवून ती पूर्णपणे कोरडी करावी, मग घालावी. तुळशी माळ घातल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्य सुधारते. बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीच्या माळेचा वापर केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणकोणते फायदे होतात ते पाहू. मानसिक विकार, ताणतणाव यावर तुळशीच्या माळेचा उपाय सांगितला जातो. तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने घरात चैतन्य, आनंद नांदतो. तसेच तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते. भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांचे भक्त तुळशीची माळ गळ्यात परिधान घालतात. तुळशीची माळ ही वारकऱ्यांना आणि भक्तांना दागिन्याप्रमाणे असते. त्याचप्रमाणे वारकरी देखील ही माळ घालतात. माळ ही वारकऱ्याची ओळख आहे. जसे एखाद्या स्त्रीला तिच्या मंगळसूत्रावरून तिची ओळख असते की तिचं लग्न झाले, तसंच तुळशीच्या माळेवरून वारकऱ्याला ओळखले जाते. तुळशीची माळ घातल्याने आपली भगवंताप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धा वाढते आणि आपण अगदी भगवंताच्या जवळ जातो. तुळशी माळ असलेल्या वारकऱ्यांना किंवा भक्ताला भगवंत कधीच एकटं सोडत नाही. तुळशी माळ घातल्याने आपला शरीरातील रक्तदाब नियंत्रित होतो आणि कफ, वात यावर देखील तुळशी माळ फायदेशीर ठरते. तुळशी माळ घालण्याचे काही नियम आहेत. तुळशी माळ घालण्याआधी ती गंगाजलाने धुवून स्वच्छ कोरडी करून तुळशी माळ घालावी. तुळशी माळ ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अगदी खूप प्रिय आहे आणि आपण तुळशी माळ घातल्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आपल्यावरती कृपा होते. तुळशी माळ ज्या व्यक्तीने घातली आहे त्या व्यक्तीने सात्विक आहार घ्यावा, मांसाहार करू नये. म्हणजेच कधीच मांसाहार तुळशी माळेला चालत नाही. तुळशी माळ ही अगदी पवित्र आहे आणि तुळशी माळ घातल्यानंतर ती कधीही काढू नये. तुळशी माळ घातल्यानंतर ती काढल्याने पाप लागतं असं म्हटलं जातं. आणि तुळशी माळ गळ्यामध्ये घालायची आणि जपमाळ ही पूर्णतः वेगळी वेगळी पाहिजे. म्हणजेच गळ्यातील माळ काढून आपण जप करू शकत नाही. ह्या दोन्ही माळा वेगवेगळ्या असायला हव्यात. जप केल्यानंतर तुळशी माळ ही स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवावी आणि तुळशी माळ ही कमीत कमी 27 आणि जास्तीत जास्त 108 मण्याची असायला हवी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. रामकृष्ण हरी.